मागच्या व्हिडिओमध्ये सायन्स 1 ची प्रश्नपत्रिका एक्सप्लेन केली होती. तर याच व्हिडिओमध्ये आपण आता महत्त्वाची असणारी मॅथ 1 आणि मॅथ 2 साठी जे काही प्रश्न विचारले जातात बोर्डमध्ये असतील किंवा मग तुमच्या सराव परीक्षेमध्ये असतील किंवा मग तुम्ही घरी एखादा पेपर लास्ट इयरचा जो सोडवत असताल तर त्याच्यामध्ये प्रश्नाची काठिण्य पातळी कशी असते याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत. तर सर्वप्रथम मी तुम्हाला त्याचा पॅटर्न दाखवतो की प्रश्नपत्रिका नेमकं 40 मार्काचं वेटेज कशा पद्धतीने डिव्हाइड केलेला असतो. मॅथ 1 आता हे 2025-26 साठी येणाऱ्या एक्झाम साठी मी तुम्हाला प्रिपरेशन साठी एक प्लॅनिंग छान करून सांगतो विद्यार्थी मित्रांनो. क्वेश्चन नंबर फर्स्ट ए एमसीक्यू, जसं की आपण सायन्स मध्ये सांगितलं त्याचप्रमाणे आपण क्वेश्चन नंबर फर्स्ट ए हा मॅथ्स मध्ये सुद्धा 4 मार्काला अशाच पद्धतीने विचारला जातो. मग त्याच्यामध्ये कोणते प्रश्न विचारतात? फॉर एक्झाम्पल द जनरल फॉर्म्युला ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. मग जनरल फॉर्म्युला ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन्स म्हटलं की ते तुम्हाला साधारणतः ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल्स टू 0 अशा पद्धतीने ऑप्शन्स दिलेला असतो. ax स्क्वेअर प्लस bx इज इक्वल्स टू c अशा पद्धतीने सुद्धा तुम्हाला दुसरा ऑप्शन्स दिलेला असतो आणि असे विविध ऑप्शन्स देऊन तुम्हाला मित्रांनो एक प्रश्न त्यातला सोडवायची गरज असते. मग एमसीक्यू सोडवत असताना नेहमी तुम्हाला सांगितलेल्या सूचनेप्रमाणे समजा एक सॅम्पल आहे. आता जनरल फॉर्म्युला ऑफ लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स मध्ये म्हटला तर कोणता असेल? समजा ऑप्शन नंबर बी. तर या पद्धतीने तुम्हाला त्याचं उत्तर लिहायचं ax प्लस by प्लस, आता इथे स्मॉल लेटर मध्ये लिहिलं तरी चालतं, ax प्लस by प्लस c इज इक्वल्स टू 0. हा जनरल फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स असतील. मग असा प्रश्न कसे विचारले जातात हे तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमाद्वारे एक्सप्लेन करणार आहोत. व्यवस्थित काळजीपूर्वक सगळे गोष्टी जर तुम्ही फॉलो केले विद्यार्थी मित्रांनो, हा पण पेपर साधारणतः 1 तास 40 मिनिटे किंवा 45 मिनिटांमध्ये आपण मॅथ 1 चा पेपर कव्हर करू शकतो. मग प्रश्न क्रमांक फर्स्ट ए मध्ये एमसीक्यू विचारले जातात. प्रत्येक टॉपिक मधला एक एमसीक्यू, मग मीडियनचा एखादा प्रश्न असेल, मीनचा एखादा प्रश्न असेल, फायनान्शियल प्लॅनिंग मधला एखादा प्रश्न असेल की जीएसटी आपल्याकडे कधीपासून ती अंमलात आणली गेली. फॉर एक्झाम्पल द जीएसटी इज अक्युमुलेटेड इन अवर इंडिया इन विच डेट, म्हणजे कोणत्या डेट पासून ती आपल्याकडे अंमलात आणली गेली असेल. त्याच्यानंतर जीएसटीचा दर वगैरे दिलेला असेल, सीजीएसटी वगैरे असतील. त्याच्यानंतर टॉपिक नंबर थर्ड 1 अर्थमॅटिक प्रोग्रेशन्स वरती एखादा विचारलेला असेल, T7 मायनस T4 इज इक्वल्स टू क्वेश्चन मार्क. मग खाली काही ऑप्शन्स दिलेले असतील तर अशा पद्धतीने तुम्हाला करेक्ट एखादं उत्तर त्या ठिकाणी अपेक्षित लिहिणं आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर फर्स्ट बी मध्ये सॉल्व एनी 4 कोणतेही 4 विचारले जातात. मग त्या 4 मध्ये आपल्याला सेम असेच 5 प्रश्न किंवा 6 प्रश्न दिलेले असतात. मग त्याच्यामध्ये एखाद्या वेळेस प्रश्न कसा असेल पहा, इकडे एक सॅम्पल म्हणून दाखवतो विद्यार्थी मित्रांनो. एक एपी दिलेली असेल तुम्हाला. मग एपी काय दिलेलं असेल? 1, 3, 5, 7 फाइंड देअर द T18th टर्म. मग त्याचे 18वे पद काढा. मग त्यावेळेस आपल्याला एक जनरल फॉर्म्युला वापरायचा, Tn इज इक्वल्स टू a प्लस n मायनस 1 आउट ऑफ ब्रॅकेट d. मग हिअर द व्हॅल्यू ऑफ a इज इक्वल्स टू 1, द व्हॅल्यू ऑफ d इज इक्वल्स टू डिफरन्स या दोघांमधला 3 मायनस 1 2. अशा पद्धतीने d ची किंमत तिथे काढायची. अँड 18 मीन्स n इज इक्वल्स टू 18. मग अशा पद्धतीने त्याची किंमत ठेवायची अँड फायनली यू विल गेट देअर द आन्सर इन दॅट फॉर्म्युलाज. मग या फॉर्म्युलेज मध्ये तुम्हाला अशा पद्धतीने आन्सर्स काढता येतो. मग सेम दुसरा क्वेश्चन असा पण असू शकतो, रेट ऑफ रिटर्न्स काय असू शकतो. सेकंड 1 टॉपिक नंबर सेकंड मधला बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू वगैरे काढा. अशा पद्धतीने एक मार्काचे साधारणतः 2 ते 3 ओळीमध्ये सोडविता येणारे इतके सोपे प्रश्न या क्वेश्चन नंबर फर्स्ट बी मध्ये विचारले जातात. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन नंबर 2a मध्ये एक प्रश्न पहा. आता 2a मध्ये कसं सोडवायचं, त्याच्यामध्ये परत 2 ऍक्टिव्हिटी येणार आहेत. मग ते 2 ऍक्टिव्हिटी कोणत्या असतील ते आपण आता सांगणार आहोत. पहा इकडे, आता क्वेश्चन नंबर 2a मध्ये 2 ऍक्टिव्हिटीज कंपल्सरी असतात. इथे पण 2 ऍक्टिव्हिटी आहे आणि इथे पण एक ऍक्टिव्हिटी आहे. पहा, मग ऍक्टिव्हिटी मध्ये विद्यार्थ्यांना प्रश्न विचारले कसे जातात. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक आता मॉड देतो. हे मॉड दिसतंय तुम्हाला आणि या मॉड मध्ये 3, 2, 5, 7 एक सॅम्पल म्हणून दिला आणि या मॉडची किंमत तुम्हाला फाइंड आउट करायची. टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ दॅट डिटर्मिनंट्स. या डिटर्मिनंटची व्हॅल्यू जर फाइंड आउट करायची असेल तर क्रॉस मल्टिप्लाय. मग तिथे फर्स्ट 1 ब्रॅकेट मध्ये दिलेला असेल ब्रॅकेट इंटू 3 मायनस ब्रॅकेट इंटू 5. अशा पद्धतीने तुम्हाला बॉक्स मध्ये
प्रश्न विचारले जातात आणि each box carry the half mark. मग अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो 2-2 मार्काचे 2 प्रश्न या ऍक्टिव्हिटी मध्ये विचारले जातात. म्हणजे साधारणतः हे 4 + 4 8 आणि +4 12 मार्क्स. पास होण्यासाठी तर इतका सिंपल फंडा आहे विद्यार्थी मित्रांनो. साधारणतः क्वेश्चन नंबर 1 पासून क्वेश्चन नंबर 3 पर्यंत जर विद्यार्थ्यांनी सोडवलं तर विद्यार्थी पुढच्या अर्ध्या तासामध्ये पास होण्याची गॅरंटी बेटा आपल्या अकॅडमी मार्फत सांगतो आपण. कारण की आहेच काय प्रश्न. आता प्रश्न क्रमांक 1 मधले एमसीक्यू आहेत, क्वेश्चन नंबर 2 मध्ये तसेच 2 ते 3 लाईन्स मध्ये सोडवले जाणारे प्रश्न आहेत आणि क्वेश्चन नंबर 2 मध्ये अशा पद्धतीच्या ऍक्टिव्हिटी बॉक्स येईल. मग हे प्रश्न आणि हा प्रश्न दोन्ही पण सेमच आहेत. दोन्ही पण प्रश्न सेमच आहेत कारण की हे पण ऍक्टिव्हिटी आहे, फक्त याच्यामध्ये 4 बॉक्स दिलेले असतात आणि याच्यामध्ये 6 बॉक्स. मग सर क्वेश्चन नंबर 2B मध्ये काय असेल. आता बघा मॅथ 1चा जो पेपर आहे, मॅथ 2चा जो पेपर आहे थोडा लेंदी आहे. लेंदी म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये सब क्वेश्चन जास्त प्रमाणात दिलेले आहेत. मग क्वेश्चन नंबर बी मध्ये पहा, सॉल्व एनी 4. मग याच्यामध्ये साधारणतः तुम्हाला 5 ते 6 प्रश्न दिलेले असतात. मग ते 6 प्रश्न कोणते एक सॅम्पल म्हणून दाखवतो. x² - 25x = 0. समजा मी तुम्हाला एक क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलं इथं, x² - 25x = 0. फाइंड द रूट्स ऑफ दॅट गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. आता बरेच मुलं काय करतात, या क्वाड्रॅटिक इक्वेशनची रूट्स बघा कशी चुकीचे काढतात. म्हणजे त्याला चुकीचं नाही म्हणता येणार, आपल्याला एक साध्या मेथडने काढतात. अँड दॅट्स वाय द बोर्ड ऑर एक्झामिनर नॉट यूज देअर द फुल मार्क्स. दॅट्स वाय वी शुड यूज देअर द फॅक्टोरायझेशन मेथड. मग तुम्हाला फॅक्टरायझेशन मेथड सोडवायची असेल तर फर्स्ट ऑफ ऑल वी विल टेक देअर द कॉमन एक्स. मग इथे एक्स कॉमन घेतलं तर काय येईल, एका ब्रॅकेटमध्ये x - 25 = 0. The first one factor is here x = 0 and next one factor is equals to x = 25. आणि शेवटी लिहित असताना प्रत्येक वेळेला स्टेटमेंट लिहिणं अपेक्षित आहे. बरेच मुलांचं मी जेव्हा पेपर चेकिंग करतो, आता जवळपास मी मागच्या 10 ते 12 वर्षापासून विद्यार्थी मित्रांनो बोर्डची पेपर चेक करतो. मग चेकर करत असताना विद्यार्थ्यांच्या एक नॉर्मल चुका कुठे होतात इथे. मग विद्यार्थी काय करतो, x² = 25x लिहून टाकतो फायनली. मग x कॅन्सल हिअर, देअरफॉर व्हॅल्यू ऑफ x = ओनली 25. मग एकच फॅक्टर काढला. मग इथं विचारलेले फॅक्टोरायझेशन मेथडने वी वॉन्ट देअर द 2 फॅक्टर्स. द फर्स्ट वन फॅक्टर इज हिअर 0 अँड लास्ट वन फॅक्टर इज हिअर 25. मग अशा पद्धतीने 2-2 मार्काचे साधारणतः तुम्हाला 4 प्रश्न विचारले जातात. आणि नेहमी आपल्याला आता युट्यूबच्या माध्यमातून जेव्हा मी तुम्हाला एक्सप्लेनेशन करेन तेव्हा वेळेचं बंधन असतं विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे आपण सगळे प्रश्न काही एवढे तुमच्या समोर एक्सप्लेन करू शकत नाहीये. त्या दृष्टिकोनातून एक तुम्हाला मी सॅम्पल सांगितलं. अजून एक सॅम्पल सांगायचं म्हटल्यानंतर द सम ऑफ 5 नॅचरल नंबर्स असा एक प्रश्न असू शकतो, किंवा फायनान्शियल मधला रेट ऑफ रिटर्न्स काय असेल. एखाद्या शेअर्स मार्केटमधून आपण विकत घेतले, त्या शेअरचा रेट ऑफ रिटर्न्स काय असेल ह्याचा एक प्रश्न 2 मार्काला येऊ शकतो. किंवा जर तो प्रश्न नाही आला तर प्रोबॅबिलिटी मधला एखादा प्रश्न असेल की दिलेले काही अंक वगैरे असतील. फॉर एक्झाम्पल सम नंबर्स आर गिवन इन देअर द फॉलोइंग क्वेश्चन्स 1 2 3. यू शुड मेक देअर द 2 डिजिट नंबर्स विदाउट रिपिटेशन्स. मग ते 2दा पुनरावृत्ती न करता ते नंबर्सचे आपल्याला काय करायचं, 2 डिजिट्स नंबर बनवायचे. आणि मग त्याच्यावरून सॅम्पल स्पेस असतील, मग त्याच्यावरून इव्हेंट्स वगैरे दिलेला असेल. असा 2 मार्काचा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न विचारला जातो. आत्ताच क्वेश्चन नंबर 3चं मी एक्सप्लेनेशन केलं, त्याच्यामध्ये काय रिपीट सांगायची गरज नाहीये. ह्याच्यामध्ये साधारणतः 6 बॉक्स दिलेले असतात आणि ईच बॉक्स कॅरी देअर द हाफ मार्क्स. आता ह्याच्यामध्ये एखादा प्रश्न सर तुम्ही एक्सप्लेन करणार का, हो वाय नॉट. ह्याच्यामध्ये तुम्हाला एखाद्या वेळेस दिलेला असेल की टॉपिक नंबर 6 स्टॅटिस्टिक्स नावाचा एक टॉपिक आहे बघा, त्याच्यामधला एखादा प्रश्न दिलेला असेल तुम्हाला की जसं की सेंट्रल अँगल्स तुम्हाला फाइंड आउट करायचं असेल. आता एखाद्या पाय डायग्रामचा जर सेंट्रल अँगल फाइंड आउट करायचा असेल तर तुम्हाला क्लिअर फॉर्म्युला दिलेला असेल. काय फॉर्म्युला दिला असेल, सेंट्रल अँगल इज इक्वल्स टू द नंबर ऑफ क्वांटिटीज किंवा त्याच्यावरती झालेल्या एक्सपेंडिचर्स अपॉन टोटल एक्सपेंडिचर्स इंटू 360. मग असे साधारणतः तुम्हाला 6 बॉक्स दिलेले असतील 1 2 3 4 5 6 लाईक दॅट. मग इकडे तुम्हाला टोटली डिटेल्स व्हॅल्यू दिलेले असतील अँड हिअर यू विल फाइंड आउट देअर द फायनल व्हॅल्यू ऑर सेंट्रल अँगल्स. मग अशा पद्धतीने 6 असतील. किंवा एखाद्या वेळेस लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स मधला प्रश्न विचारला जातो, जसे की ग्राफिकल मेथडचा आहे तो पण प्रश्न विचारला जातो. काय ब्रॅकेट्स मध्ये देतात x + 2y = 17, त्याच्यानंतर 2x + 9y = 15,
टू फाइंड आउट द सोल्युशन्स ऑफ दॅट इक्वेशन्स. मग त्यावेळेस सुद्धा अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 3B मध्ये पाहूया आपण. मग क्वेश्चन नंबर 3B मध्ये काय विचारलं जातं बघा, 3-3 मार्काचे सेम 2 क्वेश्चन्स. मग सर हे 3 मार्काचे 2 क्वेश्चन्स कोणते असतील? तर 3 मार्काचे 2 क्वेश्चन्स मॅक्झिमम हे क्वेश्चन्स तुमच्या टेक्स्टबुक मधले सॉल्व्ड एक्झाम्पल्स असू शकतील, किंवा प्रॉब्लेम सेट्स मध्ये दिलेले काही प्रश्न असतील त्याच्यामध्ये, किंवा इतरत्र प्रॅक्टिस सेट्स मधून तुम्हाला आलेले काही प्रश्न वगैरे असतील. आता ते कसे तर पहा, एक एक्झाम्पल्स मी तुम्हाला बिंदास देऊ इच्छितो बेटा. तो एक्झाम्पल्स बघा कसा असेल. समजा आता शेअर्स किती घेतले मार्केट्स मधून? साधारणतः 400 शेअर्स घेतले मार्केटमधून, ज्याची फेस व्हॅल्यू होती ₹80 आणि ज्याची मार्केट व्हॅल्यू होती ₹120. त्याच्यानंतर त्याच्यावरती कंपनीने दिलेला डिव्हिडंड वगैरे असतील, कंपनीनं त्यावरती दिलेला डिव्हिडंड वगैरे असेल, आणि मग फायनली त्या व्यक्तीला रेट ऑफ रिटर्न्स किती भेटलेला असेल, असं जर प्रश्न आला असेल तरी तुम्हाला ते सोडवण्यासाठी खूप सोपं आहे विद्यार्थ्यांनो. मग तिथे नंबर ऑफ शेअर्स किती, मग त्यांना सम इन्व्हेस्टमेंट किती केली, मग सम इन्व्हेस्टमेंटचा तुमच्याकडे फॉर्म्युला असतो मार्केट व्हॅल्यू इंटू नंबर ऑफ शेअर्स. त्याच्यानंतर डिव्हिडंड किती पर्सेंटेज दिलेला आहे, फॉर एक्झाम्पल डिव्हिडंड 25% दिलेला आहे. जर तुमच्या शेअर मधून काही लॉस वगैरे होत असेल तर कंपनी विल गिव्ह देअर द डिव्हिडंड. डिव्हिडंड म्हणजे लाभांश. इफ यू हॅव टू परचेस द एनीवन थिंग्स फ्रॉम द मार्केट, देन that main wholesaler or that retailers will give their the some amount of discount, like that the dividend. मग तुम्हाला जसा तो डिस्काउंट देतो, जसं काही तुम्हाला एखादं फ्री गिफ्ट आर्टिकल्स देतो, सेम त्या पद्धतीने शेअर मार्केट्स मध्ये त्या कस्टमरला डिव्हिडंड दिला जातो, लाभांश. मग हा 3 मार्काला प्रश्न असतो. अजून 3 मार्काला येण्यासारखं वर्ड प्रॉब्लेम असू शकतो विद्यार्थी मित्रांनो. लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स मध्ये वर्ड प्रॉब्लेम्स तुम्हाला माहिती आहे. मग एक काम जर पिंटू तो 15 दिवसात करत असेल आणि चिंटू तोच काम दोन्ही मिळून जर 15 दिवसात कंप्लीट करत असतील, आणि मग एखाद्या वेळेस असे वर्ड प्रॉब्लेम्स आहे बघा आपल्या प्रॅक्टिस सेट 2.1 मध्ये, आणि साधारणतः टॉपिक नंबर 1 मध्ये काही वर्ड प्रॉब्लेम्स आहेत, किंवा त्याच्या व्यतिरिक्त एखाद्या वेळेस अर्थमॅटिक प्रोग्रेशन्स मधला एक वेदरचा एक वगैरे असतील, मग ते पण काही वर्ड प्रॉब्लेम्स वगैरे असतील. मग तशा पद्धतीने की बँकेचा पहिला हप्ता तो किती असेल आणि लास्ट त्याचा हप्ता किती असेल. मग टोटल दे हॅव बॉरोड द अमाऊंट फ्रॉम देअर द बँक, मग त्याला बँकेकडून एवढी अमाऊंट बॉरो केलेली असेल आणि त्याच्यावरती इंटरेस्ट वगैरे असतील. फाइंड देअर द फर्स्ट अँड लास्ट इन्स्टॉलमेंट. अशा पद्धतीने 3-3 मार्काचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. क्वेश्चन नंबर 4 आणि 5 हे प्रश्न साधारणतः IMP असतात, खूपच IMP. मग हे प्रश्न कुठून विचारले जातात? हे प्रश्न जास्त करून विचारले जातात ऑदर टेक्स्ट बुक मधून. सिलेबस अँड कंटेंट इज देअर द सेम, बट दीज क्वेश्चन्स आर सिलेक्टेड फ्रॉम देअर द आउट ऑफ टेक्स्ट बुक. मग आउट ऑफ टेक्स्ट बुक म्हणजे कोणते? CBSEचे रेफर करणार, तिथे NCERTचे रेफर्स वगैरे करणार, किंवा एक 2017च्या बिफोर एक बुक होतं बेटा आपलं, म्हणजे मॅथ 1चं जे बुकलेट्स होतं त्याच बुक्स मधून काही प्रश्न विचारले जातात, किंवा एक्स्ट्राचे काही तुमच्या टार्गेट्स मध्ये असतील, नवनीत वगैरे प्रश्न असतील. तर ह्याच्यामध्ये साधारणतः 4 मार्काचे आणि हे 4 मार्काचे 2 प्रश्न हे खूप लेंदी आणि अवघड असतात. विद्यार्थ्यांचे जास्तीत जास्त मार्क्स जर लॉस कुठे होत असतील तर या 2 प्रश्नांमध्ये असतील. दीज आर द 2 क्वेश्चन्स दे आर सिलेक्टेड फ्रॉम द आउट ऑफ टेक्स्ट बुक, और आता बोर्डाने आपल्याला बरेच काही एक क्वेश्चन सेट्स अवेलेबल करून दिलेले आहेत, त्याच्यामधून जरी तुम्ही सोडवले असतील तर सहजपणे तुम्हाला आउट ऑफ मार्क्स सहज पडू शकतात विद्यार्थ्यांना. अशा पद्धतीने साधारणतः 4-4 मार्काचे 2 प्रश्न असतील. त्याच्यानंतर 4-4 मार्काच्या प्रश्नामध्ये तुम्हाला परत असे काही कन्फ्युजिंग क्वेश्चन्स पण दिलेले असतील. फॉर एक्झाम्पल ए व्यक्ती A डायरेक्शन्सने चालला, बी व्यक्ती तो बी डायरेक्शन्सने चालला, मग दोघे काही अंतरावरती गेल्यानंतर एकमेकांच्या ऑपोजिट डायरेक्शन्सला जातील. मग ए त्याच्या परत रिव्हर्स डायरेक्शन्सला, म्हणजे स्कॉलरशिप सारखे आणि काही लिनियर इक्वेशन्स आणि 2 व्हेरिएबल्स प्लस क्वाड्रॅटिक इक्वेशन सारखे प्रश्न असतील. मग त्यावेळेस आपल्याला यू शुड मेक देअर द 2 कंडिशन्स और यू शुड मेक देअर द क्वाड्रॅटिक इक्वेशन्स, आणि देन यू विल सॉल्व बाय देअर द फॅक्टोरायझेशन्स मेथड. किंवा 4 मार्काचा साधारणतः एक प्रश्न